हाय हॅलो नमस्कार. पूजेच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज सातूच्या स्कूलमध्ये होती पालखी आणि माझी गोडुलीला घालायची होती साडी. आणि काय ती साडी आणि काय तो मेकअप आणि एक्साइटमेंट काय वेगळीच होती माझ्या पिल्लूची साडी घातलेल्याची. तिला छान असं रेडी वगैरे करून घेतलं, चिकूलाही आवरून वगैरे घेतलं, साऊलाही त्यातल्या त्यात घागरा घालून घेतला, त्यांना पाठवलं स्कूलला. आणि मग मीही साडी घालून रेडी होऊन स्कूलला निघणार, तेवढ्यात फोन आला की स्कूलमध्ये कोणालाही थांबून देत नाही. मग काय माझा मूड तर खूपच स्पॉइल झाला. मग म्हटलं ठीक आहे जाऊ दे, मी स्वतः फोटो वगैरे काढून घेते. आणि नंतर म्हटलं आज साडी घालून मस्त स्वयंपाक करते. पण ते काही शक्य झालं नाही, कारण का साडी घालून इतकं अनकम्फर्टेबल होतं ना. मी फक्त नाश्ताच बनवू शकते, स्वयंपाक नाही. मग मी नाश्ता वगैरे बनवला आणि लगेचच सार्थूला आणायला गेलो. सार्थूच्या पप्पा आणि मी स्कूलमध्ये गेल्यानंतर हे इतकं सुंदर असं डेकोरेशन केलं होतं ना सार्थूच्या स्कूलमध्ये. मला तर फार आवडलं. आणि ना तिथं पालखी पण छान सजवली होती. तिचे फोटोज वगैरे क्लिक केलं. घरी आल्यानंतर बापरे, हा पसारा बघून मला इतका कंटाळा आला होता ना. पण काय करणार, क्लीन तर करावं लागणार. क्लीन वगैरे केलं, झोप घेतली आणि संध्याकाळी मस्त असं चीज सँडविच बनवलं सार्थूसाठी, माझ्यासाठी. सँडविच वगैरे खाऊन घेतलं आणि संध्याकाळी लगेचच लागले स्वयंपाकाला. स्वयंपाक करत असताना साऊची गडबडमध्ये की मला खाऊ दे, मग तिला आंबा कट करून दिला. आणि हे आमच्यासाठी मॅडम जेवण वाढायला बसल्या होत्या. मी जेवण वगैरे बनवलं आणि मस्त असं सगळा ओटा क्लीन करून घेतला, सगळं आवरून घेतलं. आणि नंतर बेडही छान असं तयार करून घेतला आणि स्वतःलाच बोलले गुड नाईट आणि छान असं आरामात झोपून घेतलं. थँक्यू फॉर वॉचिंग.